छन्नी म्हणजे माहिती का ननंद. जिला भाऊजाई नांदण्यात आनंद नाही तिचं नाव ननंद. अशा बऱ्याच छन्या आता इथं नाही बरं का. इथल्या छन्या फार चांगल्या आमच्या तिकडच्या पाटोद्याकडच्या. नांदूनच देणार नाही. 4-6 महिन्यांनी येऊ द्या भावाला भेटायला. उलट भावापेक्षा अगोदर भाऊजाईला बोला ना. पण तसं नाही. आईच्या आणि भावाची कान भरवायची आणि भाऊजाईला त्रास द्यायच्या. अशा काही छन्या. म्हणून आणि तुम्हाला सांगू का, हातोडा म्हणजे घरामध्ये बिना लग्नाचा दीर. हे हातोडे सुद्धा फार विचित्र बरं का. लग्न झालेल्या भाऊ असला ना, काही घरांना सांगायचं आई वडिलांना जमतच नाही. काही सांगायला बापरे त्याचं लग्न झालं नाही, हे हातोडाच ना. लग्नच नाही मला बिचारा ठणठण पाल कसं आहे त्याचं. तुम्हाला सांगतो घन कशाला म्हणतात. बाहेर जमले की म्हणतात आमच्या यांना काही कळत नाही. कोणाला? घनाला. घन म्हणजे पतिदेव. आमच्या यांना काही कळत नाही. एखाद्या मिनिस्टरची बायको असू दे तरी नाही आमच्या यांना कळत नाही की बाहेर किती वाजणार दूध द्या, पण घरी गेले की माणसं आईस्क्रीम असतात. बाहेरच दाखवायला. बरोबर आहे का. ते काय कसे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ होता याला. देव सुद्धा प्रेमाचा भुकेला आहे. दुष्काळ आहे देवाला, पण कशाचा? प्रेमाचा. तुम्हाला आम्हाला दुष्काळ कधी पडतो जर पाऊस वेळेवर नाही आला. आता कोरोना आलाय. आमच्या तर सर्व महाराज लोकांना गायकाला दुष्काळच. मगाशीच आमचे शेंगे महाराज म्हटले बघा म्हणे महाराष्ट्र शासनाने सर्व सुरू ठेवलं होतं पण आपल्या कीर्तन भजनावरच बंदी. म्हटलं त्यांच्या लक्षातच येणं हे किती गरजेचं आहे. आणि खरं तुम्हाला सांगू का, पण आमचे वारकरी एवढे हुशार आहेत. कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला नाही कीर्तन प्रवचन भजन करता आलं, पण आम्ही ऑनलाईन का महिना पण केलंच. आणि शिवाय बरं का, तुम्हाला काही करता येईल, पण मनाची स्थिती जर व्यवस्थित करायची असेल तर अध्यात्माचीच गरज आहे. आणि कीर्तन प्रवचनामुळेच माणसाची मनस्थिती टिकून राहते. नाही तर बरेच लोकांनी आत्महत्या केली आणि आत्महत्याही करतात. काही सामाजिक क्षेत्रात काम करणारेही करतात, सुशिक्षितही करतात, पण अध्यात्मातली लोक टक्केवारी आत्महत्या करत नाही हे आमचं म्हणणं आहे. 99% करत नाही. कारण आम्ही माणसं असेच वारकरी टेन्शन लेणे का नाही देणे का. आणि वारकरी लोक टेन्शन घेत नाही, जमलं तर देतात. आणि आम्ही नेहमी म्हणत असतो टेन्शन घ्यायचं नाही हो. काय टेन्शन घ्यायचंय. ठेविली आनंदी तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. काय नाही, जसं देव ठेवील ना तसं राहायचं, टेन्शन घ्यायचंच नाही. म्हणून कीर्तन प्रवचन हे अत्यंत महत्वाचं आहे. मनाची मनस्थिती बदलायची असेल तर अध्यात्माची बैठकच जीवनामध्ये गरजेची आहे. म्हणून भगवत भावना सर्वभूती, सर्व भूताच्या ठिकाणी तुमची भगवतमय भावना बनली पाहिजे. पण आजकाल काय झालं, माणसाची दृष्टीच बदलत नाही. एका मालकाने काय केलं होतं, एक घोडा खरेदी केला होता, पण तो घोड्याची तब्येतच खराब झाली. त्यांनी 2-4 महिने सांभाळत असताना तब्येत खराब झाली. त्याच्या मित्राने विचारलं काय रे तुझ्या घोड्याची तब्येत कशी काय खराब झाली. म्हणजे काही कळालंच रे मित्रा, घोडा जरा जास्त खात नाही, तब्येतच खराब झाली. ते उन्हाळ्याचे दिवस होते. मग त्याला म्हणले असं करा ना, तुम्ही एक गॉगल घाला त्याच्या डोळ्यात. आता घोड्याच्या डोळ्यात गॉगल घातला, जो वाळलेला चारा होता त्याला तो हिरवा दिसायला लागला आणि लगेच घोडा पुन्हा तब्येतीने चांगला झाला. तुम्ही मला सांगा, चारा बदलला की नजर बदलली? तर नजर बदलली. तसं माणसाची नजर जर बदलली ना तर परमार्थच अवघड नाही, सोपा आहे. आणि सर्वांच्या ठिकाणी चांगली दृष्टी, चांगली भावना ठेवायची जर तुम्हाला सवय लागली तर हाच खरा परमार्थ आहे. परमार्थ साधा
ध्यान हेच खरं परमार्थाचं साधन आहे. मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आणि ज्याचं नामस्मरण करायचे त्याच हृदयामध्ये ध्यान करायचे. आता परमार्थ परमार्थ या शब्दाचा अर्थ काय आहे नेमका? त्याचा अर्थ तुम्हाला असा सांगता येईल की दुसऱ्याला त्रास होऊ नये असं वागणं याचंच नाव परमार्थ. वेगळा परमार्थ नाही, त्याच्यातच खरा परम अर्थ, त्याचं नाव परमार्थ. याच्यापेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ अर्थ कोणता आहे? का परमार्थ आपण करायचा आणि त्रास लोकांना द्यायचा? काय उपयोग आहे त्याचा? नाही. परमार्थ करत असताना चांगलं जगलं पाहिजे. दुसऱ्याला त्रास होईल असं आयुष्यामध्ये कधीच वागू नका. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ हे सर्वात मोठं महान धन आहे, जोडी देवाचे चरण. पण परमार्थ सोपा पण नाही. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. जर परमार्थ सुद्धा लेकराच्या गोष्टी नाही, परमार्थ भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. भक्तीमध्ये पोळी आहे पण ती सुळावर आहे. जो टिकल तो टिकला आणि निसटला की तो गेला. असं पण नाही बरं का. याच्यात सोपं तितकं नाही ना अवघडही. तसा पेपर ज्याला जमला त्याला जमलाच, नाहीतर फार कठीण आहे. नाहीतर या परमार्थामध्ये सोपं जेवढंच वाटतं ना तेवढं अवघड सुद्धा आहे. कुठल्याही गोष्टी सांभाळत असताना, कारण अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये बोलणाऱ्या लोकांची संख्या फार असते, पण परमार्थामध्ये सहन करावं लागतं. आणि जी लोक सहन करतील त्याचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. पण घाव घालणारी लोकही भरपूर असतात. तुम्हाला उदाहरण देईल. आमच्या तिकडं बीडला एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं आणि आमचं महासांगी आईसाहेबांचं संस्थान मला एक जणांनी आमंत्रण दिलं. म्हणजे ताई उद्घाटनाला या. आम्ही गेलो. घिसाड्याच्या दुकानामध्ये काय असणार आहे, अगरबत्ती हे ते गुलाब दिला मला, पाणी खडी साखर. मी आपलं घेतलं आणि ते म्हणलं चन्नी हातोडा हातोडी घन याची पूजा करावी. तर तो लोहार दादा म्हणला ताई त्याची पूजा करू नका. म्हणलं कशाची करायची? म्हणले आयरनीची करा. म्हणलं लोहार दादा आयरन तर जुनी आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये नवीन वस्तूची पूजा केली जाते. तेव्हा त्या लोहाराच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो सांगतो ताई अनेक छन्या तुटल्या, अनेक हातोडे तुटले, पण ही आयरनीची पूजा आम्ही करतो. एखाद्या वेळेस देवाची देवपूजा करत नाही पण या आयरनीची करतो. मी लोहार दादाला विचारलं दादा आयरनीची पूजा का करता तुम्ही आणि छन्नी हातोड्याची हातोडीची का नाही? तेव्हा त्या लोहाराने सांगितलं मला, म्हणे ताई अनेक छन्या तुटल्या, अनेक हातोडे तुटले, पण आयरन टिकली. म्हणलं आयरन का टिकली आणि हातोडे आणि छन्या का तुटल्या? त्यावेळेस त्या लोहारांनी एवढं मार्मिक उत्तर दिलं, ते घाव घालणारे होते म्हणून तुटले आणि आयरन का टिकली तर घाव सहन करणारी म्हणून. बस आयुष्यात सहन करायला शिका. एक दिवस देव झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि देव नाही होता आलं ना, किमान माणूस जरी बनता आलं ना तरी पुष्कळ झालं. त्याचा परमार्थ तुम्हाला सांगू का? छन्नी छन्नी म्हणजे माहिती का? ननंद. जिला भाऊजाई नांदण्यात आनंद नाही तिचं नाव ननंद. अशा बऱ्याच छन्या आता इथं नाही बरं का. इथल्या छन्या फार चांगल्या आमच्या तिकडच्या पाटोद्याकडच्या नांदूनच देणार नाही. 4-6 महिन्यांनी येऊ द्या भावाला भेटायला. उलट भावापेक्षा अगोदर भाऊजाईला बोला ना. पण तसं नाही. आईच्या आणि भावाची कान भरवायची आणि भाऊजाईला त्रास द्यायच्या. अशा काही छन्या म्हणून. आणि तुम्हाला सांगू का? हातोडा. हातोडा म्हणजे घरामध्ये बिना लग्नाचा दीर. हे हातोडी सुद्धा फार विचित्र बरं का. लग्न झालेल्या भाऊ असला ना काही घरांना सांगायचं आई वडिलांना जमतच नाही. काही सांगायला बापरे त्याचं लग्न झालं नाही, हे हातोडाच ना. लग्नच नाही असाच मला बिचारा ठणठण पाल कसं आहे त्याचं. तुम्हाला सांगतो घन घन कशाला म्हणतात? बाहेर जमले की म्हणतात आमच्या यांना काही कळत नाही. कोणाला? घनाला. घन म्हणजे पतिदेव. आमच्या यांना काही कळत नाही. एखाद्या मिनिस्टरची बायको असू द्या तरी तुम्ही आमच्या यांना कळत नाही. की बाहेर किती वजनात दूध द्या पण घरी गेले की माणसं आईस्क्रीम असतात. फक्त बाहेरच दाखवायला. बरोबर आहे का? ते काय कसे मोठे माणसं असू दे. पण आजकाल असं झालंय खरा जो परमार्थ आहे खरं बाजूला राहिले. साच कोणानं पटे आणि लटी येते असलं झालंय.
परिस्थिती. जे अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कोणी ठेवत नाही, आणि ज्याचा अभंगाचा संबंध नाही त्याच्या तारखा भेटत नाही. दारिद्र्य रेषेखाली नाव कोणाचं सांगा ना. ज्याच्याकडे उलट जास्त दारात ट्रक उभा आहे, जीसीबी आहे, जमीन आहे, त्याच्याच तू तरी काय करेल, त्याला देवाने दिलीच तेवढी दरिद्री, तर त्या रेषेखाली नाही जायचं तर जाईल कुठं. घरकुल कोणाला मिळतं? खरं ज्याला घराची गरज आहे त्याला घरकुल आहे का? तुम्ही बघा ना, भिंती पडायला झाल्या, घर फुगलं, एक शेळी, तिला 2 छोटेसे करडं बांधले, असं वाटतं कधी ते घर भिंत पडल आणि त्याच्यातली माणसं जातील. पण गरीबाला घरकुल नाही. जवळचा कार्यकर्ता असला की पहिलं दाखवून दुसरं बिल, ज्याचा वशिला त्याचं पुत्र काशीला. कुठं आपल्याला घरकुल आहे? पाठीमागे महाराष्ट्र शासनाने भजनी मंडळाला पगार सुरू केला. आता स्वामी महाराज 2122 रुपये चालू आहे शासनाचा, आणि केंद्र शासनाचा 5-6 हजार रुपये महिना. आमच्या तिकडे पाठवलेला बऱ्याच भजनी मंडळाला पगार चालू आहे. आणि काय सांगावं, कुणाला चालू आहे माहिती का? काही नाही. ज्यांनी आयुष्यात भजनाचं तोंड बघितलं नाही त्याला, जे काळ्या पिशवी घेऊन येतोय त्याला पगार चालू आहे. काळ्या पिशवी माहित असेल असली परिस्थिती. जे आयुष्यभर भजन करू येत शेंगे बाबा तुम्हाला चालू का नाही? बघा घ्या आता. म्हणजे हे आयुष्यभर यांनी भजन केले तरी यांना पगार अजून चालू नाही. म्हणजे असली परिस्थिती बघा. ही समाजातली हे सध्या ना टावर खालीच घेऊन गेलेली. खरे कष्ट करणारे, खरे मेहनती, खरे परमार्थ करणारे बाजूलाच, पण बाकीच्यानच असलं झालं. त्याच्यामुळे बघा, अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सुद्धा तशाच पद्धतीने वागावं लागतं तर जमतं. एखाद्याचं ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, पण त्यांना असं जर साधी पिशवी घेऊन आलं तर कोणी विचारत नाही. परमार्थात पण फार अवघड आहे. जर तुम्ही महाराज चांगल्या गाडीत आणले, चांगले उभे राहिले, हा चांगले दिसत बरं का, व्यवस्थित दक्षिणा द्यायला पाहिजे. होय गडदे महाराज, आता इनोवा गाडी 27 लाखाची म्हणलं. गडदे महाराज जॉकेट टाकूनच आहे, म्हणलं तसं काही अडचण नाही सध्या. ते मला म्हणले ताई जॉकेट टाकले पण सध्या काही नाही. म्हणलं तसं काही नाही, तुम्ही आमचे गुरु बंधूच आहे, त्याचं कुठे काय त्या म्हणून तसं तुम्हाला परमार्थ सांगितला. आता कधी कधी लोकांना वाटतं, काही जण आम्हालाही म्हणणारे बहादर असे भेटतात का हो ताई, मग महाराज लोकांना एवढ्या भारी गाड्या कशाला? म्हणलं ज्यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करतात त्यांना भारी गाड्या, आणि जे धर्माचा प्रचार प्रसार करतात त्यांचे काही मनके लवकर खराब करायचेत का? त्यांना उलट यांच्यापेक्षा भारी गाड्या पाहिजेत, मग समाज टिकला पाहिजे आणि धर्म टिकला. आम्ही शिंदे बाबांना माहिती, भगवान बाबांच्या गुरुवारे म्हणतो, भीमसेन महाराजांच्या परंपरेतली माणसं. भगवान बाबा सांगायचे की परमार्थ करताना असा करा की दृष्ट लागावी असा परमार्थ करा, आणि संसार केला तरी नजर लागावी असा संसार करा. इतकं मी दरिद्री जगू नका हो. आणि मला तरी असं म्हणायचं, ज्याचं मन मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला आयुष्यात कमी पडत नाही. पहिली गोष्ट, मन खंबीर पाहिजे. अर्जुनाचं मन घाबरलं होतं कौरव पांडवाच्या युद्धाच्या प्रसंगी. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य बघितले, आणि अर्जुन सांगतो, देवा ज्या पितामहाच्या मांडीवर आम्ही खेळलो त्यांना कसं बाण मारू? द्रोणाचार्य, ज्या गुरुने मला शिकवलं त्यांच्यावर बाण कसा चालू? कृपाचार्य, ज्यांच्याकडून आम्ही विद्या ग्रहण केली त्यांच्यावर बाण कसा चालू? आणि यांना मारून मला काय मिळणार? त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, अर्जुना सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोड, हातात धनुष्यबाण घेऊन लढ. पण आयुष्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेव, एक वाक्य, सडत सडत मारण्यापेक्षा लढत लढत मला त्याला म्हणतात जगणे. आणि आमची गीता, आमचा परमार्थ आम्हाला तेच सांगतो, लढण्यासाठी सांगतो, लढण्यासाठी, झुंजार होण्यासाठी सांगतो. म्हणून खरे लढाऊ, खरे झुंजार आम्ही विष्णुदास आहोत. झुंजारत हे
जगी पाप पुण्य अंगी नातळे झुंजार खून आहोत तर आम्ही विष्णुदास आहोत मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू काही नाही म्हणून झुंजार मन के मजबूत असलं पाहिजे आणि कसलंही संकट येऊ देऊ पण घाबरू नका. मला तर असं म्हणायचंय रोज पानं घेऊन फिरणारे भिकारी जर घाबरत नाही कधी तुम्ही पेपरला बातमी वाचली का किंवा टीव्हीला की ह्या भिकाऱ्यांनी आत्महत्या केली. या नारदाच्या गादीवर उभा राहून सांगेन भीक मागणारा भिकारी कधी आयुष्यात आत्महत्या करत नाही तर आपल्या बापदादांनी शेतीबाडी कमवून ठेवली आपण तर आयुष्यात आत्महत्या करू नका. उलट चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. काय आहे त्याला असं भिडायची टक्कर देण्याची सवय जीवनामध्ये ठेवा. मन असं मजबूत करा आणि ज्याचं मन खंबीर आहे ना त्याला काहीच भीती नसते. पहिलं मन मजबूत पाहिजे. दुसरी गोष्ट मनगट. ज्याच्या मनगटामध्ये कष्ट करण्याची हिंमत आहे ना त्याला कधीच कमी पडत नाही. माणसं म्हणतात ना त्याची हिंमत आहे का माझं मनगट भरायला. का म्हणतो माणूस अरे मी काय त्याच्या कर्जात आहे का आणि मी काय कोणाच्या जोर कमवलं का मी माझ्या कष्टाने कमवलंय. म्हणजे मनगटालाही फार मोठं महत्व आहे बरं का. मनगट सुद्धा माणसाचं मजबूत असलं पाहिजे बरं का महाराज. गडदे महाराज मनगट मोठं असलं की काही नाही